गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण आपल्या चिटणीसाची कार्यपद्धती या विषयातील दुसऱ्या धड्याला सुरुवात करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या धड्यामध्ये पाहिलेलं आहे की वित्त व्यवस्थापन म्हणजे काय असतं आणि वित्त व्यवस्थापन करत असताना कोणकोणत्या घटकांचा विचार करणं आवश्यक आहे. यामध्ये स्थिर भांडवल आणि खेळते भांडवल याचा सविस्तर अभ्यास आपण केलेला आहे, जो आपल्याला भांडवल उभारणीसाठी आवश्यक लागत असतं. कंपनीला कायमस्वरूपीचे भांडवल व खेळत्या स्वरूपाचे भांडवल कोणकोणत्या पद्धतीने उभारलं जातं किंवा त्यासाठी कोणकोणत्या तरतुदी आहेत, या सर्वांचा अभ्यास आपण त्या लेसनमध्ये केलेला आहे. त्याच पद्धतीने आपण शेवटच्या भागामध्ये पाहिलेलं होतं भांडवल संरचना म्हणजे काय. तर त्या भांडवल संरचनेमध्ये कोणकोणत्या प्रकारे कंपनी किंवा व्यवसाय भांडवल उभारणी करतो याचा अभ्यास आपण केलेला आहे. त्याचा सविस्तर अभ्यास आपण या लेसनमध्ये करणार आहे. उद्योगात, व्यवसायात व इतर कार्यांची जेव्हा आणि जिथे निधी आवश्यक असेल तिथे पैशाची तरतूद करणे यास वित्तपुरवठा असे म्हणतात. म्हणजे उद्योग किंवा व्यवसाय करत असताना ज्या वेळेला व ज्या ठिकाणी निधी किंवा पैशाची आवश्यकता असते त्या ठिकाणी ती तरतूद निधी पुरवणे याला काय म्हटलं जातं? वित्तपुरवठा असं म्हटलं जातं. उद्योग व्यवसायातील प्रत्येक कार्य पाडण्याची गुरुकिल्ली वित्तकडे असते. म्हणजे कोणतंही व्यवहारातील किंवा व्यवसायातील कोणतंही कार्य पूर्ण करण्याची जबाबदारी ही किंवा गुरुकिल्ली ही वित्ताकडे असते किंवा पैशाकडे असते. कुठल्याही व्यावसायिक कार्याचा पाठपुरावा आर्थिक पाठिंब्याशिवाय केला जाऊ शकत नाही. कोणताही व्यवसाय असू दे, त्याच्यातील व्यवसायाशी संबंधितील ज्या घडामोडी आहेत किंवा जे कार्य आहेत ते पैशाशिवाय होऊ शकत नाही. व्यवसाय करताना प्रत्येक टप्प्यावर निधीची गरज असते. प्रत्येक ठिकाणी किंवा व्यवसायाचे जे वेगवेगळे टप्पे आहेत, म्हणजे कच्च्या मालाच्या खरेदीपासून तो पक्का माल तयार करून विकेपर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला निधीची आवश्यकता भासत असते. ज्याप्रमाणे सजीवांना रक्तप्रवाहाची आवश्यकता असते, त्याचप्रमाणे व्यवसायामध्ये वित्तपुरवठ्याची किंवा वित्ताची आवश्यकता असते. कंपनीचे प्रवर्तन, संघटन तसेच उद्योग व्यवसायातील नियमित कार्यासाठी याची आवश्यकता असते. व्यवसाय करत असताना व्यवसाय किंवा उद्योगास त्याची स्थापना करण्यासाठी, स्थावर मालमत्ता खरेदी करण्यासाठी, दैनंदिन कार्य करण्यासाठी व इतर कारणासाठी पुरेशा प्रमाणात निधीची आवश्यकता असते. त्याचप्रमाणे व्यवसायामध्ये व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी सुद्धा निधीची आवश्यकता असते. म्हणजे काय, तर व्यवसायातील प्रत्येक कृती ही शेवटी वित्ताशी संबंधित असते. वित्ताशिवाय व्यवसायामध्ये आपण काहीच करू शकत नाही. व्यावसायिक संस्थेला आवश्यक असलेल्या निधीला भांडवल असे म्हटले जाते. कोणताही व्यवसाय सुरू करत असताना त्याची सर्व कार्य व्यवस्थितरित्या पूर्ण करण्यासाठी जो निधी आवश्यक असतो त्या निधीला भांडवल असे म्हटले जाते. प्रत्येक व्यवसाय संस्थेला त्याच्या कार्यासाठी विशिष्ट भांडवलाची आवश्यकता असते. संयुक्त भांडवली संस्था ही आधुनिक व्यावसायिक संस्था आहे. तसेच हा मोठा उपक्रमही आहे. संयुक्त भांडवली संस्था, थोडक्यात त्याला काय म्हटलं जातं? कंपनी. आजकाल आपण बघतो वेगवेगळ्या कंपन्यांच्या आपल्याकडे वेगवेगळे मोबाईल असतात. माझा सॅमसंगचा मोबाईल आहे, माझा रिलायन्सचा आहे किंवा रिलायन्सच्या वेगवेगळ्या प्रोडक्टची आपल्याला माहिती असते. म्हणजे हे कुठलाही प्रोडक्ट घेतला तर आपल्याला माहिती असतो हा या कंपनीचा आहे किंवा कुठल्या कंपनीचा आहे. टाटा, बिर्ला यासारख्या ज्या कंपन्या आहेत ह्या कसल्या? संयुक्त भांडवली संस्था आहेत. या संस्थांचा उपक्रम हा कसा असतो? मोठा असतो आणि अशा संस्थांना मोठ्या प्रमाणावर भांडवलाची आवश्यकता असते. संयुक्त भांडवली संस्थेच्या व्यवस्थापनात मोठ्या प्रमाणावर भांडवल संचय आणि भांडवल निर्मितीला विशेष महत्त्व आहे. म्हणजे कंपनीच्या स्थापनेत
कंपनीचा व्यवसाय चालू असताना मोठ्या प्रमाणावर भांडवल संचय आणि भांडवल निर्मितीला विशेष महत्त्व दिलं आहे. म्हणजे थोडक्यात काय तर कुठलीही संस्था स्थापन होत असताना जास्तीत जास्त नफा मिळवणे आणि जास्तीत जास्त संपत्ती मिळवणे हे दोन उद्देश त्यांच्यासमोर असतात की नफा महत्तमीकरण आणि संपत्ती महत्तमीकरण हे दोन वैशिष्ट्ये ही कंपनीची असतात. भांडवल निर्मिती करणे म्हणजे काय तर आर्थिक योजनेनुसार विविध स्रोताकडून भांडवल जमा करण्याची प्रक्रिया. कंपनीला निधी पुरवणारे वेगवेगळे जे स्रोत आहेत त्या सर्व स्रोताकडून भांडवल जमा करण्याची प्रक्रिया म्हणजेच भांडवल निर्मिती होय. कंपनीला भांडवल निर्मितीचे स्रोत हे आपल्याला माहीत आहेत. अजून आपण व्यवस्थित रित्या बघणार आहे पुढच्या घटकामध्ये. कंपनीच्या वेगवेगळ्या स्रोताद्वारे मोठ्या प्रमाणावर निधी जमा करते. कंपनी काय करत असते, या वेगवेगळ्या स्रोताद्वारे आपल्याला आवश्यक असणारा निधी किंवा कंपनीची दैनंदिन कार्ये आणि कंपनीचं जे ध्येय धोरणे आहेत ते पूर्ण करण्यासाठी निधी जमा करत असते. व्यवसायासाठी उपलब्ध असलेल्या वित्त पुरवठ्याचे विविध स्रोत दिलेले आहेत. तो खाली आपल्याला तक्त्याचा अभ्यास करायचा आहे. व्यवसायाला आवश्यक असलेला जो निधी आहे किंवा वित्त पुरवठा आहे तो कोणकोणत्या मार्गाने केला जातो याचा सविस्तर अभ्यास आपण आज करणार आहे. मग मागच्या लेसनमध्ये आपण पहिल्या लेसनमध्ये पाहिलं होतं बघा भांडवलाची संरचना. त्यामध्ये मालकीचे भांडवल आणि कर्जाऊ भांडवल हे दोन मुद्दे पाहिले होते. मग मालकीच्या भांडवलात आपण काय पाहिलं होतं, समहक्क भाग, अग्रहक्क भाग आणि प्रतिधारण नफा आणि कर्जाऊ भांडवल पण पाहिलं होतं. त्याचंच विस्तृत स्वरूप आज आपल्याला या लेसनमध्ये पाहायचं आहे. मालकीच्या भांडवलामध्ये भाग आणि प्रतिधारण नफा याचा समावेश होतो. मग भाग म्हणजे काय तर कंपनीच्या मालकी हक्काच्या भांडवलाची जर समान दर्शनी मूल्य असलेल्या अनेक अंशात किंवा हिश्श्यात विभागणी केली तर त्या प्रत्येक समान हिश्श्याला किंवा अंशाला काय म्हटलं जातं, भाग असे म्हटलं जातं. आणि कंपनीचं जे भांडवल आहे त्या भांडवलाचं छोट्या छोट्या भागामध्ये रूपांतर केलं किंवा छोट्या छोट्या हिश्श्यामध्ये रूपांतर केलं तर त्या प्रत्येक हिश्श्याला काय म्हटले, भाग असं म्हटलं जातं. आणि या भागांचे परत दोन प्रकार त्यांनी दिलेले आहेत. भागांचे प्रकार आहेत समहक्क भाग आणि अग्रहक्क भाग. समहक्क भाग आणि अग्रहक्क भाग म्हणजे कंपनीने जर समहक्क भागांची विक्री करून भांडवल उभा केले तर ते समहक्क भाग भांडवल असतं आणि कंपनीने जर अग्रहक्क भागांची विक्री करून भांडवल उभा केलं तर ते अग्रहक्क भाग भांडवल असतं. आणि भागांचे हे दोन प्रकार झाले. मालकीच्या भांडवलाचे दोन प्रकार पाहतोय आपण, भाग आणि दुसरा आहे प्रतिधारण नफा. प्रतिधारण नफा म्हणजे कंपनीला जो प्रत्येक वर्षी नफा होत असतो त्या नफ्यातील काही हिस्सा हा कंपनी राखीव निधी म्हणून साठवून ठेवत असते. तर त्या साठवून ठेवलेल्या नफ्याचा व्यवसायामध्ये पुनर्वापर करणे किंवा व्यवसाय वृद्धीसाठी परत त्या निधीचा वापर करणे त्याला प्रतिधारण नफा किंवा नफ्याचे भांडवलीकरण असं म्हटलं जातं. मग या ठिकाणी आपल्याला मालकी भांडवलाचे तीन प्रकार बघितलेले आहेत आपण, समहक्क भाग, अग्रहक्क भाग आणि प्रतिधारण नफा. आणि दुसरा आहे कर्जाऊ भांडवल. ज्या वेळेला कंपनी इतर संस्थांकडून किंवा वित्तीय संस्थांकडून किंवा बँकाकडून कर्ज घेऊन निधी उभारते त्यावेळेला त्याला काय म्हटलं जातं, कर्जाऊ भांडवल म्हटलं जातं. मग याच्यात काय काय आहे तर कर्ज रोखे, ठेवी, बंधपत्रे, जागतिक ठेवपावती म्हणजे GDR, अमेरिकन ठेवपावती ADR, बँकेचे कर्ज, वित्तीय संस्थांचे कर्ज आणि व्यापारी कर्ज या सर्वांचा सविस्तर अभ्यास आपल्याला या धड्यामध्ये करायचाच आहे. मग वरील हे जे दोन स्रोत आहेत
मालकीचे भांडवल आणि कर्जाऊ भांडवल. याचे परत बाह्य स्त्रोत आणि अंतर्गत स्त्रोत असे दोन ह्याच्यात वर्गीकरण केलं जातं. बाह्य स्त्रोतामध्ये संस्था बाहेरच्या मार्गाने जमा केलेला निधी असतो आणि अंतर्गत स्त्रोतामध्ये संस्थेने संस्थांतर्गत मार्गाने जमा केलेला निधी असे दोन स्त्रोतामध्ये वर्गीकरण केलं जातं. या ठिकाणी तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो मला सांगणं आवश्यक आहे की हा धडा तुम्हाला खूप महत्त्वाचा आहे किंवा हा लेसन खूप महत्त्वाचा आहे. मागच्या वर्षीच्या जुन्या सिलेबसप्रमाणे हा विकल्पासह म्हणजे 28 मार्काला हा लेसन होता. 28 मार्क बोर्डाच्या परीक्षेला 28 मार्काला हा धडा विचारलेला जात होता मागच्या सिलेबसप्रमाणे. आणि यावेळेचं मार्किंग नाही आलेलं अजून, तरीसुद्धा तो कमीत कमी 20 मार्काला तर असणारच आहे. आणि यामध्ये महत्त्वाचा म्हणजे जो सगळ्यात मोठा प्रश्न असतो, सविस्तर उत्तर द्या. 8 मार्काला 1 असे 2 प्रश्न असतात. 4 प्रश्न असतात शेवटी. त्याच्यातले 2 आपल्याला सोडवायचे असतात. म्हणजे 16 मार्काचा जो शेवटचा प्रश्न असतो त्यामध्ये 8 मार्काला 1 प्रश्न हा धड्यावरचा असतोच. मग त्यातला कोणता असतो प्रश्न, तर ह्याच्यात जे 3 महत्त्वाचे प्रकार आहेत, समहक्क भाग, अग्रहक्क भाग आणि कर्ज रोखे, यांचा सविस्तर अभ्यास तुम्हाला करणं आवश्यक आहे. म्हणजे समहक्क भाग म्हणजे काय आणि समहक्क या लेसनमध्ये तुम्हाला समहक्क भागाचे वैशिष्ट्ये आणि समहक्क भागाचे प्रकार याचा अभ्यास आहेच. दुसरा आहे अग्रहक्क भाग. अग्रहक्क भाग म्हणजे काय, अग्रहक्क भागांची वैशिष्ट्ये आणि अग्रहक्क भागांचे प्रकार. तसंच कर्ज रोखे. कर्ज रोखे म्हणजे काय आणि कर्ज रोख्यांचे प्रकार, हे 3 महत्त्वाचे प्रश्न असतात. त्याच्यापैकी एक कुठलाही हा मोठ्या सविस्तर उत्तरासाठी विचारला जातो म्हणजे जातोच. आणि बाकीचे जे आहेत अमेरिकन ठेवपावती किंवा जागतिक ठेवपावती, ठेवी, बंधपत्रे, बँकांची माहिती किंवा प्रतिधारण नफा याच्यावरती छोट्या शॉर्ट नोटसाठी प्रश्न विचारतात. त्यामुळे हा लेसन तुम्हाला व्यवस्थित करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर मला अजून एक सांगायचं आहे की या तुमच्या नवीन सिलेबसप्रमाणे तुम्हाला 40 मार्काला ऑब्जेक्टिव्ह असणार आहेत. म्हणजे तुमचे जी इंटरनलचे 20 मार्क आहेत त्याच्यावर सुद्धा 20 मार्काचे ऑब्जेक्टिव्हचीच परीक्षा असणार आहे. आणि जो 80 मार्काचा पेपर राहतो, 100पैकी 20 मार्क इंटरनलला आहेत, त्याच्यात 20 मार्काचा इंटरनल काय आहे, तर ऑब्जेक्टिव्हवर क्वेश्चन पेपर असतो. आणि दुसरा आहे 80 मार्काचा पेपर, त्याच्यामध्ये सुद्धा 20 मार्काला ऑब्जेक्टिव्ह आहेत. म्हणजे जर 100पैकी 40% मार्क हे ऑब्जेक्टिव्हसाठी आहेत. त्यामुळं तुम्हाला हा लेसन एकदम किंवा पूर्ण पुस्तकाचं सविस्तर वाचन करणं आवश्यक आहे. त्याशिवाय तुम्हाला स्कोरिंग करता येणार नाही. कारण जेवढं जास्त रीडिंग किंवा जास्त समजून घ्यायचीला तेवढा तुम्हाला त्याचा फायदा होईल. मग याच्यातला आपण भांडवल उभारणीचे स्त्रोत बघतोय. त्यातला मालकीचे भांडवल आणि कर्जाऊ भांडवल हे 2 आहेत प्रकार बघितलेले आहेत. मग मालकीचे भांडवलाला आपण आज सुरुवात करूया. मालकाच्या किंवा भागधारकाच्या मदतीने कंपनीने उभे केलेले भांडवल म्हणजे मालकीचे भांडवल होय. कंपनी ज्या वेळेला स्थापन केली जाते त्यावेळेला कंपनी स्थापन करत असताना कंपनीच्या मालकाने ज्या मार्गाने भांडवलाची उभारणी केलेली असते किंवा वैयक्तिक म्हणजे शेअरची विक्री करून किंवा स्वतःचे पैसे लावून त्यावेळेला त्याला मालकीचे भांडवल असं म्हटलं जातं. भागधारक कंपनीचे भाग खरेदी करतात आणि आवश्यक भांडवल पुरवठा करतात.
मालकीच्या भांडवलाचा हा एक प्रकार आहे. मालकीचे भांडवल म्हणजे काय, तर कंपनीचे छोट्या कंपनीचे जे भांडवल आहे त्याचे छोटे छोटे हिश्श्यामध्ये रूपांतर करणे आणि त्या हिश्श्यांची विक्री करून ज्या वेळेला कंपनी भांडवल उभा करते त्यावेळेला त्याला मालकीचे भांडवल असं म्हणतात. आणि हे भांडवल भाग कोण खरेदी करतं, तर भागधारक. त्यांना भागधारक असं म्हटलं जातं. मालकीच्या भांडवलाचा हा एक प्रकार आहे. म्हणजे मालकीच्या भांडवलाचा एक प्रकार काय आहे, तर भागांची विक्री करून भांडवलाची उभारणी करणे. मालकीच्या भांडवलाचा आणखी एक प्रकार म्हणजे संचित नफा किंवा प्रतिधारण नफा. दुसरा प्रकार जो आहे तो कोणता आहे, संचित नफा किंवा प्रतिधारण नफा. यालाच नफ्याची पुनर्गुंतवणूक असेही म्हटलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, संचित नफा, प्रतिधारण नफा किंवा नफ्याची पुनर्गुंतवणूक याच्यावर सुद्धा प्रश्न असतो. ऑब्जेक्टिव्हला असू शकतो किंवा टिपा लिहायला असू शकतो. मग त्यावेळी तुमच्या लक्षात यायला पाहिजे की संचित नफा म्हणजे काय, तर कंपनीने मिळवलेला जो नफा असतो आजपर्यंतचा त्याच्यातील काही रक्कम ही कंपनीला राखीव निधी म्हणून ठेवणं आवश्यक असतं. आणि असा राखीव निधी राखीव निधी म्हणून ठेवलेली जी रक्कम असते ती दरवर्षी त्याचा संचय होत असतो. आणि ही संचय झालेली रक्कम ज्या वेळेला कंपनीच्या विस्तारीकरणासाठी किंवा कंपनीच्या एखाद्या कार्यासाठी वापरली जाते आणि नफा कमवण्याच्या उद्देशाने ती वापरली जाते त्यावेळेला त्याला काय म्हटलं जातं, प्रतिधारण नफा किंवा नफ्याची पुनर्गुंतवणूक असं म्हटलं जातं. आणि हा काय आहे, कंपनीचा निधी उभारण्याचा एक अंतर्गत स्रोत आहे. कंपनीच्या आतल्या मार्गाने किंवा कंपनी स्वतः या मार्गाने निधी उभा करू शकते. मालकीचे भांडवल हे कायमस्वरूपी व्यवसायात राहणारे भांडवल मानले जाते. हे कंपनी विसर्जनाच्या वेळीच परत केले जाते. म्हणजे मालकीचे जे भांडवल आहे, समहक्क भाग किंवा अग्रहक्क भाग याच्या स्वरूपात उभा केलेले भांडवल जे आहे ते व्यवसायामध्ये कायमस्वरूपी राहत असते. आणि ते ज्यावेळी कंपनीचं विसर्जन होतं किंवा कंपनी बंद होते त्याच वेळेला ते परत केले जाते. भाग भांडवलाच्या रूपातील मालकी भांडवल हे नवीन कंपनीसाठी प्रारंभिक स्रोत आहे. भागांची विक्री करून ज्या वेळेला मालकीचे भांडवल उभं केलं जातं हा कंपनीसाठी प्रारंभिक स्रोत आहे. कशाचा, कोणत्या कंपनीसाठी, तर नवीन स्थापन झालेल्या कंपनीसाठी हा काय आहे, प्रारंभिक स्रोत जो आपण भागांची विक्री करून उभं करत असतो. नंतरच्या काळात ही अतिरिक्त भांडवलाची गरज पूर्ण करण्यासाठी याचा उपयोग होतो. आणि आपल्याला आवश्यक असेल तर अजूनही आपण नंतरच्या काळात भागांची विक्री करून आपल्याला हवं ते भांडवल उभं करू शकतो. परंतु संचयी नफा हा भांडवलाचा प्राथमिक स्रोत असू शकत नाही. परंतु जेव्हा कंपनी आपला व्यवसाय फायदेशीररित्या चालवते तेव्हा हा स्रोत महत्त्वपूर्ण असू शकतो. म्हणजे भागांची विक्री करून आपण प्राथमिक स्रोत म्हणून भांडवलाची उभारणी करू शकतो. परंतु संचयी नफा हा काय आपला भांडवलाचा प्राथमिक स्रोत नाही आहे. तो आपण साठवून ठेवलेल्या नफ्याचा काही भाग असतो. त्यामुळे साठवून ठेवलेल्या नफ्याचा स्रोत असतो. त्यामुळे जेव्हा कंपनी आपला व्यवसाय फायदेशीररित्या चालवते तेव्हाच हा स्रोत आपल्याला महत्त्वपूर्ण असू शकतो. भाग भांडवल हा भांडवलाचा सार्वत्रिक आढळणारा असा एक प्रकार आहे. म्हणजे भागांची विक्री करून भांडवल गोळा करणे हा सर्वत्र आढळणारा एक प्रकार आहे. किंवा सर्व ठिकाणी कोणत्याही व्यवसायामध्ये भागांची विक्री करून भांडवलाची उभारणी केली जाते. कंपनीच्या आवश्यक भांडवलाची रक्कम प्रवर्तक ठरवितात.
प्रवर्तक म्हणजे कोण? जो कंपनी स्थापनेसाठी पुढाकार घेणारी व्यक्ती आहे त्याला प्रवर्तक म्हटलं जातं. आणि हा प्रवर्तक जो आहे तो काय करत असतो की कंपनीला आवश्यक असणाऱ्या भांडवलाची रक्कम किती असेल ही ते ठरवण्याचं कार्य त्याच्याकडं असतं. ही भाग भांडवलाची रक्कम अधिकृत भांडवल म्हणून ओळखली जाते. सुरुवातीच्या काळात जी भांडवलाची रक्कम ठरवली जाते ती अधिकृत भांडवल किंवा अधिकृत भांडवल म्हणून ओळखली जाते. आणि हीच रक्कम जी आहे ती कंपनीच्या घटनापत्रकात नमूद केली जाते. जी अधिकृत भांडवल आहे जी कंपनीच्या प्रवर्तकाने सुरुवातीच्या काळात ठरवलेली आहे तिचा उल्लेख हा आपल्या घटनापत्रकात, घटनापत्रक नियमावली लक्षात आहे ना सगळं? आपल्याला 11वी मध्ये कंपनी स्थापनेचे दस्तऐवज यामध्ये आपण ह्याचा अभ्यास केलेला आहे. तर त्या घटनापत्रकामध्ये आपल्या कंपनीच्या अधिकृत भांडवलाची माहिती ही त्याच्यात लिहिणं आवश्यक असतं. आता भाग म्हणजे काय आपण पाहणार आहे. याच्या पुढं आपण मालकीच्या भांडवलाचे स्रोत बघतोय. ते याच्यामध्ये भाग आणि प्रतिधारण नफा किंवा संचयी नफा हे 2 प्रकार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपण इथं थांबूया. उद्याच्या तासाला आपण भागांची वैशिष्ट्ये आणि दुसरा आहे संचयी नफा किंवा प्रतिधारण नफा याचा अभ्यास करणार आहे.